कट केलेले मशरूम गरम पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून घेणार आहोत। खूप वेळ उकळवायचे नाही आहेत, अगदी हार्डली 1 ते 2 मिनटं आपण हे पहिले थोडंसं चमच्याने मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर परत सेम 1 ते 1.5 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालून मी परत हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतले। आपल्याला याला ना व्यवस्थित असं कोटिंग आलं पाहिजे। आपल्याला बेसिकली हे मशरूम्स तळून घ्यायचे तर त्याच्यासाठी होऊ शकतात म्हणून, आणि त्याला पाणी पण सुटू शकतं। तर आता तुम्ही बघू शकता किती गोल्डन ब्राऊन कलरमध्ये मी मशरूम्स छान डीप फ्राय करून घेतलेले आहेत मस्तपैकी, म्हणूनच मी तेल पण तेच वापरलेले आहेत। आता साधारण 1 ते 2 भांडी मी इथे पाणी घातलेलं आहे आणि याला छान आपण जे मशरूम्स फ्राय करून घेतले होते ते घातलेले आहेत आणि अशा प्रकारे आपलं हॉटेल स्टाईल मशरूम चिली विथ ग्रेव्ही तयार झालेला आहे। किती सुंदर दिसते, टेम्पटिंग दिसते एकदम। आणि मी नमस्कार मित्रांनो, मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आपण हॉटेलमध्ये जातो, हॉटेलमधल्या डिशेस आपल्याला सगळ्यांना खायला खूप आवडतात, पण त्या प्रमाणात असतात। तर त्या डिशेस आपण घरी करून बघितल्या आणि मनसोक्त खायला मिळाल्या तर किती छान। तर अशीच एक हॉटेल स्टाईल रेसिपी आज आपण बघणार आहोत। रेसिपीचं नाव आहे मशरूम चिली। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची रेसिपी। पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते। चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी मशरूम चिली। सुरुवातीला ना मशरूम आपण व्यवस्थित धुवून घेणार आहोत। याच्यावर ना खूप सारी डस्ट असते, माती असते, कारण हे मातीत उगवतात, त्यामुळे ती आपल्याला पूर्ण क्लीन करून घ्यायची। आणि एक महत्त्वाची टिप म्हणजे आपण जेव्हा मशरूम आणतो तेव्हा कंझ्युम केलं ना तर ते जास्त चांगलं। नंतर ते थोडे सॉगी होऊन जातात, थोडे मलूल होतात। जेव्हा ते फ्रेश असतात तेव्हाच त्याचा वापर जास्त चांगल्या तऱ्हेने आपण करू शकतो। तर आता मी इथे पाण्यामध्ये मशरूम सगळे घेतलेले आहेत आणि ते आपण व्यवस्थित हाताने रब करून व्यवस्थित त्याच्यावरची माती आपण घालवून टाकायचे। कधी तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा रताळी धुतो त्याला पण जशी खूप सारी माती असते तशीच मशरूमला सुद्धा असते, खूप सारी माती असते। त्यामुळे आपल्याला व्यवस्थित हाताने एकदम चोळून ते धुवायला लागतं आणि एकदा नाही 4 वेळेला आपल्याला हे पाण्यातून काढावं लागणार आहे। त्यामुळे एकदम पेशंटली हे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं। आणि अशा तऱ्हेने जर काही मध्ये अधे आपल्याला असं वाटलं की काहीतरी निघत नाही आहे हाताने तर तुम्ही सुरीचाही वापर करू शकता। आणि तुम्ही इथे बघू शकता पाणी किती काळं झालेलं आहे। तर अशा तऱ्हेने मी 3-4 वेळेला ही मशरूम व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत आणि आता हे माझं शेवटचं वॉश आहे। आणि तुम्ही बघाल की जेव्हा आपण हे शेवटी वॉश करतो पाणी एकदम व्यवस्थित क्लीन होऊन जातं आणि अशा तऱ्हेने आपण ही सगळी मशरूम्स क्लीन करून घ्यायचे। मला स्वतःला ना मशरूम हे जास्त आवडत नाही, त्यामुळे आमच्या घरामध्ये ते फारच कमी बनतं, अगदी क्वचित म्हटलं तरीसुद्धा चालेल, फक्त मुलाच्या हट्टानेच होतं। त्याच्यानंतर आपल्याला हे मशरूम्स कट करून घ्यायचे आहेत। तर कट कसे करायचे आहेत तुम्ही बघितलं असेल, खालची जी दांडी असते ती मी थोडीशी ट्रिम करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी त्याचे 2 हिस्से केलेले आहेत। जसा आकार असेल तसे हिस्से करायचे। जर अगदी मशरूम छोटं असेल तर ते नाही कट करायचं 2 हिस्स्यांमध्ये, पण जरा मोठं असेल, मध्यम आकाराचं असेल तर ते 2 हिस्स्यांमध्ये कट करायचं। जसं तुम्ही इथे बघितलं मी एक मशरूम तसंच्या तसं ठेवलं कारण ते छोटं होतं, त्याला काही कट करायची गरज नव्हती। आणि कट केल्यावर सुद्धा जर आपल्याला असं वाटलं काहीतरी काळं असं आहे तर ते
ते पण कट करून घ्यायचं. आणि बेसिकली मशरूम जेव्हा कट करतो आपण त्याच्यानंतर जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही, त्याची कृती पटापट झाली पाहिजे पुढची. तर आता आपण हे कट केलेले मशरूम गरम पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून घेणार आहोत. खूप वेळ उकळवायचे नाही आहेत, अगदी हार्डली 1 ते 2 मिनटं आपण गरम किंवा उकळत्या पाण्यामध्ये घालून हे व्यवस्थित उकळून घेणार आहोत आणि लगेच काढून घेणार आहोत. कारण जास्त वेळ जर हे मशरूम्स आपण गरम पाण्यात उकळवायला ठेवले तर ते एकदम सॉफ्ट होऊन जातील आणि त्याची काहीच मजा नाही येणार. आणि गरम पाण्यातून काढल्यावर लगेच तुम्ही बघितलं की बर्फाच्या थंड पाण्यामध्ये, मी बर्फाचं थंड पाणी इथे बाजूला तयारच ठेवलं होतं, त्याच्यामध्ये लगेचच टाकून दिलेले आहेत, जेणेकरून ते टेम्परेचर जे त्यांचं आहे ते एकदम डाऊन येईल आणि ते एकदम कूल होतील. त्यामुळे जी कुकिंगची जी प्रोसेस आहे ती एकदम बंद होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर मी ते थंड पाण्यातून सुद्धा काढून घेतलेले आहेत परत. आणि आता आपल्याला ह्याच्यावर कोटिंग करायचं आहे. तर पाणी व्यवस्थित ह्याच्यातून काढून टाकायचं आहे, कारण ऑलरेडी मशरूममध्ये पाणी असतं, त्यामुळे ह्याच्यातलं पाणी जास्त ठेवायचं नाही. पण तरीसुद्धा ते दाबून वगैरे नाही काढायचं आहे. जसं तुम्ही बघितलं आपण तळणीचा जो झारा असतो तो मी इथे वापरलेला आहे. आणि आता मी याच्यात 1 टेबलस्पून 1 ते 1.5 टेबलस्पून पहिले घातलेलं होतं कॉर्नफ्लॉवर आणि मग 1 ते 1.5 टेबलस्पून घातलेला होता मैदा. आणि हे पहिले थोडंसं चमच्यानी मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर परत सेम 1 ते 1.5 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालून मी परत हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आपल्याला ह्याला ना व्यवस्थित असं कोटिंग आलं पाहिजे. आपल्याला बेसिकली हे मशरूम्स तळून घ्यायचे आहेत, तर त्याच्यासाठी हे व्यवस्थित आपल्याला त्याचं कोटिंग येईल इतपत आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी तेल तापायला ठेवलेलं होतं. व्यवस्थित तेल तापवून घ्यायचं आणि लगेच हे फ्राय करून घ्यायचे. कुकिंग प्रोसेस अतिशय झटपट झाली पाहिजे. अजिबात ह्याच्यामध्ये कुठेही वेळ घालवायचा नाही, कारण मशरूम्स लगेच सॉगी होऊ शकतात म्हणून, आणि त्याला पाणी पण सुटू शकतं. तर आता तुम्ही बघू शकता की ती गोल्डन ब्राऊन कलरमध्ये मी मशरूम्स छान डीप फ्राय करून घेतलेले आहेत मस्तपैकी. म्हणूनच मी तेल पण एकीकडे तापवायला ठेवलं होतं आणि कडक व्यवस्थित जसं हवं तसं तापवून घेतलं की लगेचच मशरूम्स आपण तळून घेतलेले आहेत. तर आता आपण लगेच दुसरी प्रोसेस करणार आहोत. आपल्याला मशरूम चिली करायचं आहे आणि हे विथ ग्रेव्ही करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. आणि आपण मगाशी तळणीला जे तेल घातलं ना तेच थोडंसं तेल मी याच्यात वापरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तेल गरम झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये आलं, लसूण, नंतर कढीपत्ता हे सगळं घालायचं आणि व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचं. असा गोल्डन ब्राऊन कलर जो येतो ना लसणींवर तो छान आला पाहिजे. त्याच्यानंतर स्प्रिंग ऑनियनचा म्हणजे पांढरा जो कांदा असतो, पांढरी साईड, ती सगळी मी ह्याच्यामध्ये आता घातलेली आहे. वेगळा कांदा मी पुढे वापरणार आहे, थोडासाच वापरणार आहे. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आणि प्रत्येक गोष्ट ना थोडी अशी आर्टिस्टिक पद्धतीने मी इथे कापून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय मगाशी हिरवी मिरचीसुद्धा मी छान वेगळी कापून घेतली होती. इथे आता आपण हिरवी ढोबळी मिरची, लाल ढोबळी मिरची, पिवळी ढोबळी मिरची आणि कांदा हे सुद्धा जसं हॉटेल स्टाईलमध्ये आपल्याला मिळतं त्या तऱ्हेने आपण कट करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं एकत्र फ्राय झाल्यावर आपण सगळे सॉसेसेस वापरणार आहोत. जसं पहिले आपण वापरणार आहोत टोमॅटो कॅचअप, त्याच्यानंतर रेड चिली आपला जो सॉस असतो तो, त्याच्यानंतर आपण वापरणार आहोत ग्रीन चिली सॉस. सगळे सॉसेसेस वापरायचे आहेत जेणेकरून चटपटीत चव येईल याला आणि टेस्टला एकदम छान लागेल. आणि अशाच तऱ्हेने मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही बनवा, तरच ते हॉटेल स्टाईल बनू शकतं. मैदा आणि कॉर्नफ्लॉवर याला सबस्टिट्यूट्स असू शकतात, पण मग त्याला कदाचित ती चव येणार नाही म्हणून. त्याच्यानंतर ग्रीन चिली सॉस नंतर आपण इथे घातलेला आहे आपला सोया सॉस. आणि आता हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी नंतर हिरवा आपला जो पातीचा कांदा आहे, हिरवी साईड त्याची, ती घातलेली आहे. आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी कुठेही डार्क सोया सॉस वगैरे वापरलेलं नाही आहे. नॉर्मल आपण घरामध्ये नॉर्मली जे चायनीज खाताना सॉसेस वापरतो तेच वापरलेले आहेत. आता साधारण 1 ते 2 भांडी मी इथे पाणी घातलेलं आहे
आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे। मध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्याच्यानंतर व्हाईट पेपर पावडर घातलेली आहे, व्हिनेगर घातलेलं आहे आणि हे सगळं घालून आपण हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आणि एकत्र झाल्यानंतर याला उकळी यायला पाहिजे, त्याला घट्टपणा यावा याच्यासाठी कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घालून त्याची एक स्लरी तयार केलेली आहे आणि मी ती घातलेली आहे। आणि तुम्ही बघितलं असेल मी ती थोडी 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 आणि ते सुद्धा आपलं जे मिश्रण आहे ते ढवळत घातलेली आहे, जेणेकरून त्याच्या कुठेही गुठळ्या होणार नाहीत आणि त्याला हवा तसा घट्टपणा आपला येईल। आणि आता त्याला उकळी आल्यानंतर आपण जे मशरूम्स फ्राय करून घेतले होते ते घातलेले आहेत आणि अशा प्रकारे आपलं हॉटेल स्टाईल मशरूम चिली विथ ग्रेव्ही तयार झालेला आहे। किती सुंदर दिसते, टेम्पटिंग दिसते एकदम। आणि मी रिक्वेस्ट करीन अशाच तऱ्हेने तुम्ही बनवा, म्हणजे त्याला नक्की हॉटेलसारखी चव येईल। आणि तुम्ही बघू शकता आपलं मशरूम चिली तयार झालेला आहे आणि आता आपण इथे सर्विंगची तयारी करत आहोत। तर त्याच्यासाठी मी एका बाउलमध्ये हे सगळे मशरूम चिली काढून घेणार आहे आणि त्याच्यावर मी आता घालणार आहे स्प्रिंग ऑनियन, जो आपला हिरवा पातीचा कांदा होता तो घालणार आहे। आणि तुम्ही बघू शकता किती डिलिशियस दिसतंय, हे इतकं सुंदर मशरूम चिली झालेलं होतं की बस। आणि ग्रेव्ही असल्यामुळे आपण हे समजा फ्राईड राईस असेल किंवा अजून कशाबरोबर नूडल्स असतील ह्याच्याबरोबर आपण हे खाऊ शकतो। नुसतं खायला सुद्धा ॲज अ स्टार्टर म्हणून खूपच अप्रतिम लागतं। तुम्ही नक्की हे घरी एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते। मशरूम चिली हॉटेल स्टाईल, व्हेरी नाईस। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही आपला व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोवर घरचं खा आणि स्वस्त रहा।